चला तर फ्रेंड्स, आज आपण पाहूयात हिवाळ्यात आवळा जास्त मिळतो, त्याच्यामुळे त्याला स्टोअर कसं करून ठेवायचं वर्षभरासाठी. तर हे बघू शकता, ह्यातले मी बी काढलेत बाजूला आणि त्याचे पीसेस करून घेतलेत आणि एका झिपलॉक बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यातली हवा काढायची बाहेर. आणि हे जी बॅग आहे ते आपणाला फ्रीझरमध्ये ठेवायचे, जेणेकरून हे खराब होणार नाही. जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा ह्यातले पीसेस काढून तुम्ही अर्धा एक तास बाहेर ठेवून वापरू शकता. ही झाली एक पद्धत. आता मी दुसरे दाखवते. हे आवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ह्याचे पीसेस करायचे. ह्याचं बी बाजूला काढायचे आणि आपल्याला ह्याचा ज्यूस बनवून घेऊयात. एक प्युअर ज्यूस काढून घेऊयात. माझ्याकडं ज्यूसर आहे, हे मी बिया काढलेल्या. तर हे बघू शकता, इतका छान ज्यूस तयार होतो, प्युअर एकदम. एका साईडला ज्यूस काढायचा आणि दुसऱ्या साईडनी ह्याचं आवळ्याची पावडर बनवण्यासाठीही आपल्याला उपयोगी येईल. जर तुमच्याकडं ऊन नसेल तर हे घरात फॅनच्या खाली जरी वाळत ठेवलात तरी छान वाळतं 1-2-3 दिवसामध्ये. आणि आपण ह्याची पावडर पण बनवून ठेवू शकतो, जेणेकरून आपण ते नंतर यूज करू शकतो. ह्यात मी असं केलं की रस जो आहे, आवळ्याचा ज्यूस जो निघालेला आहे प्युअर, तो मी आईस क्यूब बनवतो आपण, त्यात टाकून क्यूब बनवून ठेवलेले. किंवा मग एखाद्या बॉटलमध्ये जरी तुम्ही ठेवलात तरी ते खराब होणार नाही फ्रीजमध्ये, आणि साधारण एखादी महिना. पण फ्रीजरमध्ये जर आपण ठेवलं तर ते खूप दिवस आपणाला वापरण्यात येतं आणि ते इझीही आहे यूज करायला, त्रासही होणार नाही आणि प्युअर ज्यूस तुम्हाला मिळत राहील. तर ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे क्यूब बनवून ठेवलेले आणि मी असा ही बरणी भरून ठेवलेली. तर पुन्हा भेटूयात एका दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.